एक्साइटेड आहात ना ट्रेलर बघायला? ओके, थँक्यू. नाही त्याचा मूड नाही आज. चला ठीक आहे. तुम्ही इकडेच थांबा. मी मॅडम हियर वेट 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 यहाँ पे इधर इधर यहाँ पे लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राइट. थँक्यू. थैंक यू.
your left. Here on the left, Left, left. काश्मीर सगळ्यांना तो डिरेक्टर ऍक्टर सगळे महेश निमय सगळ्यांना बोलतो. थोडस मागे जाऊया ना प्लीज. टीमला मी बोलवते फोटोसाठी. थोडं मागे जाऊया प्लीज. कॅमेरा फूलवंती जी इधर इधर याला भेटायचं एकच मिनिट. टीम आहे अख्खी म्हणून बोलते. थोडं मागे येऊया ना प्लीज. अच्छा इथे नाही. तुम्ही मध्ये या. आमच्या दोघांच्या मध्ये तुम्ही इथं. ते महत्त्वाचं. सर प्लीज. हा, इकडून चल. छान होतं ना. बाई सांगत राहा कुठे बघताय. आले ओके. हो एवढं नाही शिकलो. हो हो आले. झालं. सेंटर थँक्यू. फक्त काश्मीर आणि प्राजक्ता एक एक बाई आणि बुवा आले. तुम्ही सांगा. काय त्यांच्या शब्दाबाहेर नाही मी. यहाँ पे इधर सर आले. डन. आपण कार्यक्रम सुरू करूया. झालं ना एकटं. हा हा. आणि शास्त्रीजींचं प्रकांड पंडित वेदांत सूर्य वेदांताचे अभ्यासक आणि एक वेगळा लहेजा. सो या भूमिकेसाठी कोणती तयारी तू कलाकार म्हणून केलीस? मला असं वाटतं की कुठल्याही कलाकाराने एकच तयारी आपल्या पात्राकरता करावी का, आणि ती सगळ्यात महत्वाची असते. ती म्हणजे तुमची जी संगीत आहे ती जितक्यांदा वाचू शकाल तितक्या वेळा वाचा. म्हणजे 1000 वेळा वाचा, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या पात्रामधलं काहीतरी नवीन सापडतं, त्या कथेमध्ये काहीतरी नवीन सापडत जाईल. सो ती एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. आक्रमकतेबद्दल जर का तू बोललास तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे साकारताना आक्रमक भूमिका अशा होत्या. मला असं वाटतं व्यंकट ढोरी नरसिंह शास्त्री हे पण खूप अग्रेसिव्ह ही भूमिका आहे. त्यात आक्रमकता आहे पण ती बुद्धिमत्तेची आहे फक्त. त्यामुळे बॉडी लँग्वेज मध्ये ती आक्रमकता जरी नसली तरी तो माणूस येऊन उभा राहिला फक्त, तर त्याचा स्टान्स, त्याची नजर, तो उभा राहिल्यावरती त्याच्या आजूबाजूला जी एनर्जी पसरते, एक 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 एनर्जी फील्ड तयार होतो, तो सेन्स तुम्ही तो घेतला त्या बुद्धिमत्तेचा, तर त्यातही एक वेगळ्या प्रकारची आक्रमकता आहे. सो ती ठेवायची होती. पण पॅसिव्ह अग्रेसिव्ह ज्याला आपण म्हणतो, आणि कायम सीन्स करत असताना मी स्नेहल आणि प्रवीण यांच्याशी बोलत होतो की एखादा शॉट झाला, एखादा सीन झाला आणि शास्त्री बुवा एखादी ओळ बोलून गेले किंवा नुसते उभे राहिले आणि एक लुक दिला की त्यानंतर मी नेहमी त्यांना जाऊन म्हणत होतो की बुद्धिमत्ता ही खूप शांत असते, बुद्धिमत्ता ही नेहमीच शांत असते, असं आपण सारखं एकमेकांना बोलत होतो. ते असं सतत जाणवत होतं व्यंकटहरी नरसिंह शास्त्री साकार. पण याच्या आधीच्या इतर ज्या भूमिका आणि भूमिका खरंच ऍब्सोल्यूट वेगळी आहे, मग काही चॅलेंजेस जाणवले की काय समजेल? चॅलेंजेस म्हणजे मला सगळ्यात मोठा चॅलेंज जर का दिग्दर्शिका ती नसती, स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे फॅमिली आहे माझ्याकरता, माझा परिवारच आहे, तर ते जर का दिग्दर्शनाच्या बाजूला जर का नसते, स्नेहल नसती आणि प्रवीण पण सेटवरती कित्येकदा असायचा, त्यामुळे तर मला खूप मोठा चॅलेंज होता ही भूमिका साकारताना. कारण युजली अशा पद्धतीच्या ऐतिहासिक भूमिका साकारताना एक
विशिष्ट पद्धतीचं प्रोजेक्शन, एक विशिष्ट पद्धतीचा स्टान्स घेऊन उभं राहणं, हा प्रकार खूप ऍक्टर्स वापरतात. आणि मी बुक मधनं पूर्णपणे बाहेर ऑफ द टेक्स्ट बुक काम करायचा प्रयत्न करत होतो. तर ते तिन्ही मॉनिटर मागे बसून तिला ते समजणं, कारण समोर कलाकार इतर होते, त्यांच्या चेहऱ्यातच शॉट देताना दिसायचं की अरे हा काय असा पुटपुटून गेला नुसता पुटपुटल्यासारखं करून, हा हे काय असं बोलला नाही, हा असं काहीतरी खूप हे. पण ते तिला कळणं फार महत्वाचं होतं. ते तिला कळलं नसतं ना, किंवा तिला ते ऍक्सेप्ट करता आलं नसतं ना, तर मला ते करता आलं नसतं. आणि मग तो खूप मोठा चॅलेंज झाला असता, भांडणं झाली असते. सो हो खरंय. आणि मग ते डबिंग मध्ये मला ते जरा मलाही हायचं वाटलं की ओके, आपण जो करायचा प्रयत्न केलाय म्हणजे ऑफ द टेक्स्ट बुक परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो, की जे सहजासहजी कोणी हा मेथड नाही वापरणार, ते करायचा प्रयत्न तू आता डबिंग मध्ये मग ते उचलून धरलं. तेव्हा असं वाटलं की ओके, जसा शास्त्री बुवा जसे ते मांडायचे होते ते घडले. सो तो चॅलेंज मला नाही राहिला, कारण स्नेहल तरडे दिग्दर्शन करत होती, प्रवीण तरडे सेट करत होता, त्यांना कळत होतं काय करायचा प्रयत्न करतोय ते. आणि ते म्हणजे आता एकमेकाची जास्त बोलायची आम्हाला गरज पडत नाही, नजरेतच होतं. असं फक्त बघायचं, ते नजरेतनं असं झालं की हा ठीक आहे, ओके, करेक्ट झालं. प्राजक्ताची निर्मिती आहे आणि प्राजक्ता तुझ्या अपोजिट आहे. व्यंकटभोई नरसिंह शास्त्रीला तिच्या नजरेतनं ऑडियन्स पाहणार आहे, त्यामुळे दिग्दर्शक म्हणून ह्या चित्रपटाला एक दिग्दर्शिकाच असायला हवी होती. ते एका बाईच्या नजरेतनंच व्यंकटभोई नरसिंह शास्त्री सुद्धा दिसायला हवे. त्यामुळे या दोन्ही महिला सेटवर असल्यामुळे ना मला खूप सेफ फील होतं की ओके, ह्या दोघी म्हणजे मी छान दिसणार आहे, यात काही वाद नाही. निर्माती आहे आणि दिग्दर्शिका आहे, निर्माता आणि दिग्दर्शक नाही. सो मी आवडून जाणार आहे नक्कीच. आणि ही निर्माती हे मला आम्ही पहिलं जे रिडिंग केलं तरडेंच्या ऑफिसवरती, तेव्हा प्राजक्त मला तरडेंचे फोन आले, स्नेहल आणि प्रवीण बोलले की आपण असं करतोय. मी फोनवर म्हणलो कथा ऐकायला येतो मी, पण माझ्याकडनं होच आहे, आपण करणारच, वादच नाही. आणि प्राजक्ता करते फुलवंती, म्हणलो अप्रतिम, मला प्राजक्ता फुलवंती करणार आहे एवढंच माहित होतं. आम्ही सगळी कथा वगैरे ऐकली आणि छान वाटली एकदम, म्हणजे की नॉट अ सिंगल फॉल्स नोट, अप्रतिम लिहिलेलं होतं सगळं. आणि त्यानंतर मग प्राजक्ताशी पण हाय हॅलो, अच्छा छान, ती फुलवंती करणार वगैरे वगैरे. आणि मग प्राजक्ता अचानक सगळ्यांना बोलली की चला आता सगळे या जेवायला, आळूची भाजी आहे वगैरे. आणि म्हणलं ही का सगळ्यांना आळूची भाजी आहे आणि जेवायला चला म्हणते, ही तर ऍक्ट्रेस आहे ना, हिचं काय. आणि मला नाही खायची आळूची भाजी, मी घरी जाणार आहे जेवायला. पण नंतर सेटवर गेल्यावर मला कळलं की बाईच निर्माते आहे, त्यामुळे बाई सगळ्यांना जेवायला आमंत्रण देत होत्या. ते नंतर कळलं मला. जे विद्वत्तेचं आणि कलेचं बंधू आहे ते आम्हाला बघायला नक्कीच मजा येणार. इनफॅक्ट सगळ्यांना बघायला मजा येणार. प्राजक्ता, अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्नपूर्ती निर्मितीची आणि जी भूमिका तुला खऱ्या अर्थानं साकारायची होती ती भूमिका साकारली. साहजिकच आज काही विचारण्यासाठी ठरलेले प्रश्न तर नेहमीच असतात, पण काय बोलावं असं वाटतंय, काय व्यक्त व्हावं असं वाटतंय, काय? सर्वप्रथम पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एका कार्यक्रमात विनम्रतेनं स्वागत करते. आणि सगळ्या कलाकारांचे, इथे जमलेल्या सगळ्या मंडळींचे आणि मीडिया हाऊसेस सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही आताच या स्टेजला फुलवंतीला सर्वदूर पोहोचवलेलं आहे आणि या पुढच्या आठवड्यात सुद्धा पूर्ण ताकदीनं पोहोचवणार आहात याची आम्हाला खात्री आहे. ज्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात आणि ज्या संख्येनं आम्हाला सगळे टॅग्स येतात आणि बातम्या वाचायला मिळतात. आणि अर्थात 11 तारखेनंतर सगळे रसिक प्रेक्षक, मायबाप रसिक प्रेक्षक आणि सगळे मराठी माणसं त्याला उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा बाळगून आम्ही आहोत. बाबासाहेब पुरंदरेंची ही कथा आहे, कादंबरी आहे. जेव्हा ठरलं की काहीतरी चांगलं करायचंय, चांगला चित्रपट, तेव्हा मनात हे खूप ठामपणे माहिती होतं की मराठी प्रेक्षक हा अतिशय चोखंदळ आहे, हुशार आहे आणि आशयघन चित्रपट त्याला आवडतात. काही आपल्याला चला मजा मस्ती ललला असं चालणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची होती कथा. तुमच्या कथेचा म्हणजे तुमचा सांधा जे काही नंतर सगळं त्याचं रंगरंगोटी आणि अलंकरण कराल, पण आत्माच जर चांगला नसेल तर कितीही त्याला रंगवा, त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची होती एक उत्तम कथा आणि ती मला बाबासाहेबांच्या कादंबरीत रूपाने मिळाली. बाबासाहेबांच्या याआधी फक्त सर्जा या एका कथेवर, कादंबरीवर चित्रपट आलेला आहे आणि ही दुसरी चित्रपट निर्मिती आहे.
पहिल्याच निर्मितीमध्ये एवढं मोठं पुस्तक आपल्या पदरात पडणं हे मी देवाचे काय म्हणाल मी आशीर्वाद समजते. कारण फुलवंतीच्या पाठीमागे खूप जण होते. अमृत पुरंदरे आज इथे उपस्थित आहेत, बाबासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांना माहिती आहे खूप जण त्यांच्या मागे मागे फिरत होते. आता मी तुम्हाला नावं पण सांगू शकते, लिस्ट आहे. पण अमृत सरांनी ती कादंबरी मला दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. माहिती त्यांचं हास्यजत्रेवरचं प्रेम असेल, माझ्यामध्ये त्यांनी TV मध्ये काय पाहिलं मला माहिती नाही. ही नाच चांगलं करते, तन्मयतेनं करते, जे काय ते मला ओझरतं बोलले ते हे शब्द होते. पण खरंच मी भाग्यवान, कारण कथा उत्तम काठीशी असणं हे आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग ते बॉलिवूड असो, टॉलिवूड असो किंवा मराठी असो. तुमच्याकडे चांगली कथा नाही तर तुमच्याकडे काही नाही, तुम्ही बनवू नका मग चित्रपट. सो उत्तम कथेनाची सुरुवात झाली. त्यानंतर माध्यमांतर करायचं होतं. जेव्हा कथेचं कादंबरीचं माध्यमांतर होतं ते नीट नाही झालं तरी देखील चित्रपट पडतो. तर अशा वेळेस माझ्याकडे अजूनही मेलमध्ये 7 ड्राफ्ट्स आहेत गणलेले फुलवंतीचे, जे नाही जमूनच नाही आले. मग शेवटी मी प्रवीण सरांकडे गेले, कारण मला माहिती होतं मराठीतला सिद्धहस्त लेखणी असलेला एकच माणूस आहे, आरारारा खतरनाक. सो म्हणलं सर आम्ही पांडूच्या निमित्ताने एकत्र काम करत होतो, त्यामुळे सर तुम्ही मला हे प्लीज लिहून द्या, हे भल्या भल्यांना जमत नाहीये. मी खूप फिरून आले FTI पासून काय तर तुम्ही लिहा. आणि सरांनी फक्त 1 दिवसाचा वेळ घेतला. रात्री कादंबरी नेली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मला फोन आला की हो मी लिहितोय. त्यांना इतकी ती कादंबरी आवडली. अर्थात अतिशय दमदार कादंबरी आणि तेवढेच धारधार संवाद प्रवीण सरांनी लिहिलेले आहेत. तेव्हाच ते मला म्हणाले की प्राजक्ता हे मी लिहितोय पण हा माझा सुचतोय. मला त्याचं काय तो उदात्तीकरण करायचं नाही, पण इन जनरल महिलांवरचे अत्याचार, अन्याय, अपमान, सत्र हे आपण सतत बघत असतो. आणि त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की एका महिलेला साथ दिली पाहिजे, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि एका बाईनेच दुसऱ्या बाईला मोठं केलं पाहिजे. आणि या थॉटमधून मी स्नेहलताईला म्हटलं येस तू कर, मी आहे, मला आवडणार आहे हे. आणि खरंच जसं गश्कर देखील म्हणाला की बाईची कथा बाईने मांडणं याचा फार मोठा इम्पॅक्ट होतो. आता छोटे छोटे प्रसंग जे आता तुम्ही पाहिलेत खरं तर, आणि खरी कथा तुम्ही आकडाला पाहणार आहात त्यामुळे मी ते सांगत नाही, परंतु इतके छोटे छोटे काही ग्लिम्सेस आहेत की कदाचित पुरुषाला नसते कळले, ते बाह्य म्हणून तिला कळले आणि तिने ते जपले आणि त्या पद्धतीने तिने एक्झिक्यूट केले. तर एकदा स्नेहलताईसाठी जोरदार टाळ्या. ट्रेलर बघून तुम्हाला जाणवलं असेल की हे पहिलं दिग्दर्शन आहे तिचं, कुठेही जाणवणार नाही हे पहिलं दिग्दर्शन आहे, म्हणून इतकं कमालीचं केलंय तिने. त्यानंतर गोष्ट येते की चांगलं लिहिलंय, छान मस्त दिग्दर्शक छान, पण आता तिचं नीट शूट नाही ना झाली तरी देखील काय उपयोग नाही बुवा. आणि मग अशा वेळेस आम्हाला आठवण आली की भव्य दिव्य चित्रपट कोण बरं शूट करतं छान. देवाने आम्हाला देवाला पाठवलं. आणि हिरोमंडी, बाजीराव मस्तानी, पद्मावत असे सिनेमे ज्यांनी शूट केले तसे महेश लिमये आम्हाला मिळाले. आता सुद्धा ते रामायण जी एक मोठी फिल्म बनते त्या सेटवर इथे आलेले आहेत, हे म्हणतात कट करा. पण एवढा मोठा सिनेमॅटोग्राफर आम्हाला मिळाला. माझ्यासाठी ही पर्वणी होते की ज्यांनी दीपिका, प्रियंका, करीना ह्या सगळ्यांना शूट केलंय, त्यांच्या लेन्समधून दाखवलंय, त्यांच्या लेन्समधून आपण सगळ्या महाराष्ट्राला दिसणार आहोत, हे मला फार भारी वाटतंय. त्यानंतर अर्थातच नृत्य आणि संगीत ह्या चित्रपटाचा फारच मोठा अविभाज्य भाग आहे. आणि संगीतासाठी आपला अविनाश विश्वजित लाभले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. हे त्यांचं पहिलं अविनाश विश्वजित म्युझिकल आहे आणि ते का आहे तुम्ही पाहताय आता, कारण त्यांनी 100हून अधिक कलाकार ह्या गाण्यांसाठी, BGM साठी त्यांनी एकत्रित आणले. लेयर्स बघायला मी जेव्हा रेकॉर्डिंगला जाते ना, ते हा तबला जर खटकतोय दादा बरं बघतो असं म्हणून ते खाली स्क्रोल डाऊन करतात ना, तेव्हा मला कळतं की लेयर असेल, ते शोधावा लागतो. इतके लेअरिंग त्यांनी ह्यासाठी केलेले आहेत, इतके सुंदर गायक बेला शेंडे, राहुल देशपांडे, आर्या आंबेकर आणि आमची वैशालीताई जिनं लावणी गायले. माझा हट्ट होता की प्लीज वैशालीताईला गाऊ दे, तर मदन मंजिर तिने गायलं. सर इतके सुंदर गायक त्यांनी आमच्यासाठी ऑनबोर्ड आणले. आणि 2च गाणी तुम्ही ऐकली आहेत मंडळी, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, अजून 2 गाणी आहेत आणि ती सुद्धा धमाकेदार आहेत. आणि त्या पल्याड जाऊन 2-3 डान्सिकल म्युझिकल्स आहेत आणि BGM तर आहेच.
ज्यामुळे तुम्ही भारावून जाणार आहात मला खात्री आहे. आणि तसंच मी नृत्याचंही म्हणेन, उमेश जाधव सर. कसं आहे ना की अभिजात कथा आहे, पण त्याला जर अपील नसेल आत्ताच्या प्रेक्षकांना तर मजा येत नाही. आणि त्यासाठी आम्हाला आर्ट आणि कमर्शियल अस्पेक्ट यांची बरोबर जुळवणी करून सुवर्णमध्ये साधून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. म्हणून उमेश सर की जे क्लासिकल फोक पण तेवढेच ऑथेंटिसिटीने करतात आणि एकदम कमर्शियल पण तेवढेच भारी करतात. तर भव्य करायचं होतं, मोठं करायचं होतं आणि युजे सरांचा हात कोणी धरू शकत नाही त्या बाबतीत. पहिल्या दिवसापासून मला ओरडत होते 2 सीन कमी शूट कर, पण मी गाण्यावर कॉम्प्रोमाइज करणार नाही. तुझ्या मागे 20 मुली नाचल्याच पाहिजेत आणि खरंच त्यांनी आमचं करायला लावलं. 2 सीन नाहीच झाले आमचे, पण आम्ही गाण्यावर कॉम्प्रोमाइज नाही. तुझ्यावर आहे, तुझ्यावर आम्ही प्रत्येक गाण्याला 2 दिवस प्रत्येक गाण्याला आम्ही शूट केलंय आणि सेकंड शेड्यूलचं सगळ्यात मोठं झालं त्या गाण्यासाठी झालं. इट्स अ कॉम्प्लिमेंट सर. नाही प्लीज 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 सर, म्हणजे मी नाही चांगलंच बोलतोय मी, पण मी बोलणार हे बोलण्यासारखंच आहे. माझे ना 250-300 चित्रपट झाले, पण ह्या चित्रपटामध्ये एक गोष्ट राहिली सर. अरे तू पिक्चर मध्ये इतकं उत्कृष्ट परफॉर्मन्स केलं, तिथे सगळं भरून पावलं. हिने माझ्याकडनं सही करून घेतली की गाणं 1.5 दिवसातच संपवणार.